न- नमस्कार. मी भाऊ चोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ससा आणि कासवाची शर्यत ही गोष्ट मी मी तरी बालपणापासून ऐकत आलो. आणि जेव्हापासून ऐकली तेव्हापासून माझा स्वभाव चिकित्सक असल्यामुळे मला ती गोष्ट कधीच पटलेली नव्हती. पुढे अर्थातच पत्रकार होतो आपण, अक्कल येते, माणूस विचार करायला लागतो, अभ्यास करायला लागतो. तेव्हा त्या गोष्टीतला आशय कळला. तो आशय असा आहे की उत्साह आणि विचारी अशा दोन भूमिकेतून जेव्हा दोन स्पर्धक उतरतात तेव्हा उतावळे असतात ते धावत सुटतात, आणि जो विचारपूर्वक धावतो तो मोठी शर्यत जिंकतो. म्हणजे अगदी मॅरेथॉन किंवा असं आपली ऊर्जा आहे ती जपून जपून वापरत शेवटच्या टप्प्यापर्यंत जायचं, याला ससा आणि कासवाची शर्यत म्हणतात. पण मला ते कोवळ्या वयामध्ये पटलेलं नव्हतं. पण जसं जसं होत गेलं तसं तसं त्याचा आशय समजून घेतला. मला वाटतं कुठच्याही राजकीय संघर्षामध्ये किंवा लढाईमध्ये तुम्ही संयमाने वागलात आणि आपल्यासमोर आव्हान काय आहे याचा बारकाईने विचार करून तुम्ही त्याचं नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, तर तुम्ही कितीही अवघड स्पर्धा असो, मॅच असो, परीक्षा असो, कसोटी असो, ती जिंकू शकत असतात. हा साधा आपल्या आयुष्यातला अनुभव असतो. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो मेरिट लिस्टमध्ये जी मुलं येतात ती नुसती अखंड अभ्यास करत असतात असं नाही, पण आपल्या सगळ्या करिअरचं किंवा अभ्यासाचं इतकं व्यवस्थित नियोजन करतात की त्यामुळे फार मोठं प्रेशर न घेता सुद्धा ते गुणवत्ता यादीपर्यंत पोहोचतात. आणि त्यामध्ये उत्साहापेक्षाही विचार, संयम आणि नियोजन या गोष्टी कामी येतात. आणि त्यालाच ससा आणि कासव म्हणतात. कासव, त्याची गती फार नसते, पण तो आपली जी ताकद आहे ती लावून हळूहळू का होईना पण आपल्याला त्या पल्ल्यापर्यंत जायचं ठरवून बाहेर पडतो आणि उतावळा धावत सुटतो आणि हारतो. हे त्यातली गंमत आहे. हे मी आज तुम्हाला ही गोष्ट परत परत वेगवेगळ्या प्रकारे समजावतो एवढ्यासाठी की लवकरच मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्रातल्या इतर स्थानिक निवडणुका व्हायच्या आहेत, आणि त्यासाठी हळूहळू करत सगळ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, इच्छुक कामाला लागलेले आहेत. त्याची सुरुवात कधीपासून झाली? मुंबईत ठाकरे ब्रँड इथून त्याची सुरुवात झाली. पण त्याला कुठलाही मोठा प्रतिसाद न देता किंवा त्यावर कुठलीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त न करता भारतीय जनता पक्षाने सगळ्यात पहिलं पाऊल कुठलं उचललं असेल तर मुंबई विभागीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार हे मंत्रीपदी असल्यामुळे त्यांना पक्षाकडे जायला वेळ कमी मिळतो हे ओळखून त्यांच्या जागी तितकाच उमदा आणि धडपडे असलेला, अभ्यासू असलेला अमित साटम हा तरुण नेता मुंबई विभागीय भाजपच्या अध्यक्षपदी आणून बसवला. आणि त्यानंतर अवघ्या मला वाटते 2 आठवड्यातच अमित साटमनी वरळी डोम या एका मुंबईतल्या मोठ्या सभागृह किंवा काय म्हणाल ऑडिटोरियम तिथे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, मुंबईतल्या प्रामुख्याने कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक घेतली. आणि तिथून महापालिकेचं रणशिंग फुंकलं गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला हजर होते, वेगवेगळे इतर नेते होते. आणि त्याच्या पुढे अमित साटम, नवे मुंबई अध्यक्ष भाजपचे, यांनी जणू काय आपला जाहीरनामा जाहीर करावा अशा पद्धतीत उबाठा शिवसेना या पक्षावर हल्ला चढवला. आणि कारण सरळ आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हेच गेल्या महापालिका निवडणुकीतले सगळ्यात मोठे प्रतिस्पर्धी होते. विधानसभेमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये
एकत्रित मंत्रिमंडळ चालवणारे हे दोन पक्ष मुंबई महापालिकेमध्ये एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहिले होते आणि त्या दोघांच्या लढाईमध्ये काँग्रेस किंवा इतर पक्ष हे अक्षरशः गारद झाले. आणि म्हणूनच आज परत एकदा मुंबई महापालिका निवडणूक लढवायचे तर त्यामध्ये उबाठा किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांबरोबरची आघाडी याच्याशीच आपल्याला दोन हात करायचे हे ओळखूनच अमित साटम हा नेता कामाला लागलेला आहे. पण कामाला लागला म्हणजे काय झालंय, याच्या बातम्या गेल्या कमीत कमी मला वाटते 2 महिन्यामध्ये आपल्या गेल्या महिन्याभरामध्ये 3-4 आठवड्यात आपल्याला ऐकायला मिळालेले नाहीत. वरळी डोम मध्ये जी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि विभाग प्रमुख किंवा पन्ना प्रमुख जे काय असतील त्यांची एक भव्य बैठक झाली. त्यामध्ये महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पुढे भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुका कशा लढणार, काय लढणार, त्याची तयारी काय आहे, महायुती म्हणून लढणार का, एकनाथ शिंदेना सोबत घेऊन आणि अजितदादांना सोबत घेऊन लढणार का, त्यांचं जागा वाटप कसं होईल, याबद्दल कुठलीही चर्चा म्हणजे मीडियामधली चर्चा ही आपल्या कानावर आली नाही. कारण ही चर्चा भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या मित्र पक्षाने उघडपणे केलेली नाही. अपवाद थोडासा म्हटला तर एकनाथ शिंदे यांचा आहे. भाजपच्या मुंबई विभागीय कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर मला वाटते तुमच्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचा दसरा मेळावा हा गोरेगावला त्या नेस्को या काय त्या कंपाऊंड मध्ये घेतला होता, जिथे सुद्धा बंदिस्त व्यवस्था होती. तिथे सुद्धा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या निवडणुकीचं सूप वाजवावं किंवा काय म्हणतात शिंग फुंकावं अशा पद्धतीमध्ये तिथे भूमिका मांडली. आणि त्यामध्ये त्यांनी साफ सांगितलं की कितीही काय झालं तरी जागा वाटपाबद्दल कोणी बोलायची गरज नाही, त्याची चिंता करायची गरज नाही, ते पक्ष पातळीवर होईल. आपण सगळ्यांनी महापालिका निवडणुका आणि स्थानिक निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागायचे. जागा कमी अधिक होतील पण युती म्हणूनच लढायचे. इथे पहिली गोष्ट लक्षात येते की सत्तेत युती म्हणून बसलेले हे दोन प्रमुख पक्ष आहेत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे दोन पक्ष आहेत, ज्यांनी अत्यंत समजूतदारपणे गेली विधानसभा निवडणूक लढवली आणि अक्षरशः महाविकास आघाडीची धुळदाण करून टाकली. पण त्या यशामुळे शेफारून गेल्यासारखे हे दोन्ही पक्ष वागत नाहीयेत. निवडणूक म्हणजे काय असतं याचं भान त्या नाही. सत्ता पदावरून, सत्तेच्या वाटणीवरून त्यांच्यात बेबनाव थोडा वादविवाद झाला असेल आणि होतही असेल, अजूनही चालू असेल. पण निवडणुका आणि सत्ता वाटपाचं राजकारण यामध्ये फार मोठा फरक असतो आणि तो फरक ओळखला तरच निवडणुका जिंकता येतात आणि निवडणुका जिंकल्या तर सत्ता वाटपावर आपल्याला हवं तितकी हमरातुमरी करता येते. पण सत्ता नंतर मिळणार आहे आणि त्यातल्या वाट्यावरून, त्यातल्या हिस्सेदारीवरून आत्तापासून भांडणं सुरू केली तर निवडणुकाच जिंकता येत नाहीत. आणि मग साध्या सुध्या विरोधी नेते पदासाठी सुद्धा एकमेकांच्या उरावर बसावं लागतं आणि ते विरोधी नेते पद सुद्धा मिळत नाही. ही जी दुर्दशा महाविकास आघाडीची विधानसभेच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते, त्यातून खरं तर महाविकास आघाडीचे उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी धडा शिकायला पाहिजे होता. पण धडा शिकलाय कोण बघा तुम्ही, एकनाथ शिंदे. की आपण लोकसभेला इतक्याच जागा पाहिजे ते म्हणजे इतकेच खासदार होते आणि जागा वाटपावरून हुज्जत करत बसलो आणि भाजपचंही नुकसान झालं, अजितदादांचं झालं आणि एकनाथ शिंदेचंही नुकसान झालं. तो शहाणपणा लोकसभेच्या अपयशातून महायुतीतले तीनही पक्ष शिकले आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून भांडणं न करता आधी सत्ता हस्तगत करायची आणि मग सत्तेच्या हिस्सेदारीसाठी
सत्तेच्या वाटपासाठी भांडायचं, हा एक सुज्ञ निर्णय घेतला. आणि त्या सुज्ञ निर्णयाचे परिणाम आपण बघतोय की 288 पैकी 233-34 पर्यंत आमदार या 3 पक्षांचे निवडून आले. आणि त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुका, महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका यामध्ये अधिकाधिक जागा आपल्याला पाहिजेत हे मागण्यापेक्षा कमीत कमी जागांवर प्रत्येकाने सेटल करायचं आणि ज्या जागा वाट्याला येतील त्यामधल्या अधिकाधिक निवडून आणायच्या आणि जिंकून आलेल्या अधिक जागांवर सत्तेचं बार्गेनिंग, सत्तेची सौदेबाजी अधिक चांगली करता येते. हे महायुतीतल्या 3ही पक्षांनी ओळखलेलं आहे. आणि मग त्याचं प्रतिबिंब आपल्याला 2-3 महिन्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या संबंधीच्या हालचालींमध्ये दिसतं. काँग्रेस पक्ष असेल, उबाठा शिवसेना असेल किंवा शरद पवार गट असेल, यांच्यामध्ये विधानसभेच्या अपयशानंतर आलेली जी मरगळ आहे ती इतकी कमालीची आहे की त्या पक्षांचे नेते आणि प्रवक्ते वगळले तर कुठल्याही पक्षामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने नेमकी काय हालचाल चालू आहे त्याचा पत्ता लागत नाही. उलट त्यापैकी एक असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचा उबाठा शिवसेना पक्ष हा आपल्या परीने बाकी सगळ्या महाराष्ट्रापेक्षाही आपल्याला परत एकदा मुंबई महापालिका एक हाती जिंकायचे म्हणून कंबर कसून कामाला लागलाय. आणि त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीपेक्षा सध्या तरी ठाकरे ब्रँड याला महत्व द्यायचं ठरवलंय आणि त्या दृष्टीने त्यांची मोहीम सुरू झालेली आहे. निवडणुकीचा प्रचार हा वेळापत्रकानंतर सुरू होईल. पण आज घडीला सगळे आपली साधनं, साहित्य आणि बुद्धी कामाला लावून उबाठा शिवसेनेने ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड हाच महापालिका, प्रामुख्याने मुंबई ठाणे परिसरातल्या महापालिका यांच्यासाठी पणाला लावायचं ठाकरे ब्रँड हे ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार त्यांची मोर्चे बांधणी आणि नेपथ्य रचना चालू आहे. पण या तुलनेमध्ये जेव्हा आपण भाजपकडे आणि महायुतीकडे बघतो तेव्हा ते लोक आपल्या आत काय करतायत माहित नाही, पण बाहेर कुठलीही बातमी येत नाही, कुठलीही बातमी येत नाही. एक नेस्को मधली एकनाथ शिंदे यांची जी काय दसऱ्यानिमित्त झालेली बंदिस्त सभा होती आणि दुसरी वर्ली डोम मध्ये अमित साटम यांच्या पदस्वीकृतीच्या निमित्ताने झालेली कार्यकर्त्यांची सभा किंवा बैठक, या 2 गोष्टी वगळल्या तर महापालिका निवडणुका, स्थानिक निवडणुका यासाठी भाजप किंवा महायुतीतून कुठल्या हालचाली चालू आहेत, कुठली जमवाजमव चालू आहे याचा तुम्हाला थांग पत्ता लागत नाही. याला म्हणतात ससा आणि कासवाची शर्यत. उबाठा शिवसेना आणि त्यांचे प्रवक्ते हे इतके उतावळेपणाने महापालिका जिंकायला धावत सुटलेत की त्यांचे अनेक प्रचारक हे त्यांच्याही पुढे धावताना दिसत आहेत. पण आपल्या बरोबर स्पर्धेत असलेला दुसरा खेळाडू काय करतोय याची त्यांना फिकीर नाहीये, परवा नाहीये. थोडक्यात ससा इतका सुसाट धावत सुटलेला आहे की आपला प्रतिस्पर्धी कासव हा चालतोय तरी का, धावणं सोडा, कासवाला एवढं पाठीवरचं ओझं घेऊन धावणं अशक्य आहे, पण तो चालतोय तरी का, आणि चालत असेल तर कुठपर्यंत येऊन पोहोचलाय याकडे वळून बघायला देखील उबाठा शिवसेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सवड मिळालेली नाही. आणि इथे गंमत लक्षात घ्यावी लागते की जर एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना जागा किती हव्यात, जागा अधिक हव्यात यावरून भांडण आणि बेबनाव करायचा नाही, समजूतदारपणे युती म्हणूनच महापालिका आणि स्थानिक निवडणुका लढवायच्या हा कानमंत्र देतात, त्याचा अर्थच नेत्यांच्या पातळीवर, उच्च पातळीवर अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या 3ही पक्षांनी सत्ता आधी हस्तगत करायची, भांडायचं नंतर, हे सूत्र स्थानिक निवडणुकांसाठी स्वीकारले याची ग्वाही मिळते. आणि ती महत्वाची आहे, महत्वाची आहे. कारण एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेला
जे उबाठा शिवसेनेकडून किंवा ठाकरे ब्रँडच्या निमित्ताने, ठाकरे बंधुप्रेमाच्या दृष्टीने जी काय चर्चा किंवा जे काय प्रचार केला जातो, त्यामध्ये भाजपच्या जमेच्या बाजू काय आहेत, महायुतीच्या जमेच्या बाजू काय आहेत, गेल्या विधानसभा निवडणुकीत 36 पैकी 21 जागा ह्या महायुती का जिंकली, आणि 36 पैकी 21 मध्ये थोडं थोडकं नाही, जवळजवळ 60-65% जागा होतात. एवढं मोठं यश त्यांना का मिळालं, याचा विचार सुद्धा तुम्हाला उबाठा गोटामध्ये, ठाकरे ब्रँडच्या गोठामध्ये दिसत नाही. आणि त्याला मी उतावळेपणा म्हणतो. आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार, असं जेव्हा तुम्ही करता, सोपं करता, तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांना येऊ घातलेल्या संघर्षामध्ये किंवा शर्यतीमध्ये किती कष्ट उपसावे लागणार आहेत याचं भान राहत नाही. मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे या संदर्भातला आणखी, की एक इंडियन एक्सप्रेस नावाच्या दैनिकामध्ये, इंग्रजी दैनिकामध्ये, ठाकरे बंधू एकत्र आले तर केवढा मोठा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होतो या संबंधी आकडेवारीनुसार विश्लेषण केलंय असे सांगणारे 2-3 व्हिडिओ आले. बातमी एक, पण त्याच्यावर युट्यूब किंवा डिजिटल मध्ये 2-4 व्हिडिओ आलेले की 67, म्हणजे आता त्यांनी आधार घेतलाय तो विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये या ईव्हीएम मुळे एक फायदा होतो की प्रत्येक मतदान केंद्रावरचं जे ईव्हीएम आहे त्याच्यामध्ये पक्षानुसार झालेली मतांची जी विभागणी आहे त्याचे नेमके आकडे मिळतात. आणि त्यामुळे लोकसभेसाठी असो, विधानसभेसाठी असो किंवा महापालिकेसाठी असो, त्या महापालिका क्षेत्रामध्ये, त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जी मतदान केंद्र येतात त्या मतदान केंद्रावर, त्या एकेका मतदान केंद्रावर पक्षीय मतांची विभागणी कशी झाली आहे याचे संपूर्ण आकडे मिळतात. आणि त्यामुळे त्या आधारावर महापालिकेला वॉर्ड लेवलवर, विधानसभा लेवलवर, लोकसभा लेवलवर काय फरक पडू शकतो याचा बारकाईने अभ्यास करता येतो. पण अभ्यास करणं आणि उथळ बेरजा वजाबाख्या करणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. आणि म्हणून ती इंडियन एक्सप्रेसच्या 2-3 व्हिडिओ बघितल्यानंतर मी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ती बातमी मुद्दाम चाळली. ती बातमी एक तर फसवी आहे, भ्रामक आहे, किंवा ती बातमी लिहिणारा जो आहे तो एका कुठच्या तरी भ्रमात वावरतो. आता उदाहरणार्थ त्यातली एक आकडेवारी सांगतो की 67 मतदारसंघामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचं पारडं आपोआप जड होतं. म्हणजे काय होतं, तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्या 67 वॉर्ड पैकी 38 वॉर्डामध्ये उबाठा शिवसेना आणि महाविकास आघाडी ह्यांचे मत आघाडीवर होता यांचा उमेदवार. उलट 29 मतदार वॉर्ड असे आहेत की त्या वॉर्डातल्या ईव्हीएम मध्ये किंवा आकड्यांमध्ये, मतांच्या आकड्यांमध्ये मनसेला आघाडी होती. आता एवढ्यावरून तुम्ही त्या वॉर्डात कसं मतदान होईल याचा विचार करता, पण एक गोष्ट विसरता की मनसेला त्या विशिष्ट मतदान केंद्रामध्ये किंवा वॉर्डामध्ये मिळालेली जी मतं आहेत ती त्यांची आहेत. पुढच्या वेळेला तेवढी मतं तरी नक्की मिळतील हे आपण खात्री बाळगू शकतो. पडणार असेल मनसेचा उमेदवार तरीही त्याला मत देणारे हे इतके मतदार आहेत हे 100% बरोबर आहे. पण ज्या 38 वॉर्डामध्ये महाविकास आघाडी किंवा उबाठा शिवसेना यांच्या उमेदवाराची जी आघाडी आहे किंवा जी मतांची संख्या आहे ती फक्त उबाठा मतांची संख्या नाही, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या सकटचे आकडे आहेत. उबाठा शिवसेनेची मतं आणि मनसेची मतं यांची जेव्हा तुम्ही बेरीज करायला जाता ठाकरे ब्रँड म्हणून, त्यामध्ये उबाठा शिवसेनेला विधानसभेत मिळालेली मतं ही उबाठा शिवसेनेची एकट्याची नाहीत, त्यामध्ये इतर मित्र पक्षांची सुद्धा मतं आहेत. आणि ती ठाकरे ब्रँड म्हणून बोलणं इथेच गल्लत सुरू होते. आणि त्यामुळे या सगळ्याला उतावळा धावत सुटणं असं मी का म्हणतो, की ठाकरे ब्रँड म्हणजे 2 ठाकरेंच्या पक्षाला मिळालेली मतं आणि त्यांची बेरीज होत नाही. कारण त्यापैकी एका भावाला मिळालेल्या मतांमध्ये मित्र पक्षांच्या मतांची उसनवारी आहे. असो,
आणि म्हणूनच याविषयी शिंदे किंवा फडणवीस किंवा त्यांचे पक्ष काय करतायत, महायुती काय करते, याची फारशी चर्चा नाहीये. पण आपल्या परीने त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही कार्यकर्ते घेऊन कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येक बूथनुसार मतांची विभागणी काय आहे, मतांची टक्केवारी वाढली किती, एकूण मतदानाची टक्केवारी वाढली किती, आपल्या पक्षाला किंवा प्रतिपक्षाला वाढलेली मतं किती, घटलेली मतं किती, याचा सूक्ष्म अभ्यास भाजपचा काय तो एक विभाग आहे तो करत असतो. आणि त्यामुळे एकेका बूथ विषयी बारकाईने अभ्यास करून त्या त्या वॉर्डसाठी त्या त्या मतदान केंद्रासाठी भाजप रणनीती आखत असतो आणि अल्टिमेटली ती रणनीती ही संपूर्ण महायुतीसाठी सुद्धा राबवत असतो. ही गोष्ट लक्षात घेतली तर भाजप हा कासव गतीने या स्पर्धेत उतरलेला आहे आणि उभाठा शिवसेना किंवा ठाकरे ब्रँड हा सस्यासारखा धावत सुटलाय. आणि म्हणून याला मी ससा आणि कासवाची शर्यत असं या व्हिडिओला नाव दिलेलं आहे. परिणाम काय असतील ते बघू. पण ती शर्यत आणि ही शर्यत यामध्ये सध्या तरी मला तिळमात्र फरक दिसत नाही. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.